मल्लिकार्जुन मंदिरात गेलो होतो आणि तिथला नंदीचा पूर्ण सजवलेला बघितलो. नंदीला कसं सजवलंय ते बघितलो. आता इकडं आलो थोबडेच्या इकडं. इकडं दाखवा जागृत. हे बैलांना सगळ्याच सजवलेलं आहे. हे थोबड्यांचे बैल आहेत सगळे. दाखवा सगळे पूर्ण दाखवा. इकडं बी दाखवा जागृत. इकडं बी त्यांचे वासरं आहेत बहुतेक. गाईचं वासरू आहे. हे पूर्ण सगळं दाखवा. हे थोबडे म्हणजे सोलापूरचे, अख्खं सोलापूर यांच्या हातात आहे. आणि सोलापूर शेती सगळंच असतंय आणि सगळे थोबडेच्या नावावर सगळं चालतंय. आपले साहेब, हा इकडे थोबडे साहेबांना दाखवा. अण्णा या इकडं. मला सांगा किती वर्षापासून ही प्रथा आहे? प्रथा परंपरेने चालत आलेली प्रथा आहे. आता मी स्वतः 40 वर्ष झालं करतो. त्याच्यापूर्वी वडील करत होते, आजोबा करत होते. जवळजवळ हे पूर्वीपासून या कसब्यामध्ये 5-25 घर आहे. ते सगळे एकमेकाच्या चढावडीने करत होते. आता सर्वजण मिळून करतो. ब्रिटिश काळामध्ये ही प्रथा होती का? होते चालू होते. तुम्ही किती वर्ष झालं हे करता? मी आता 40 वर्ष झालं हे करतो. त्याच्या आधी कोण करत होते? वडील. ते किती वर्ष केले? त्यांनी माझ्याबरोबर देखील 15 सालापर्यंत करत होते ते. 2015 पर्यंत. या सणाचं वैशिष्ट्य काय आहे? जनावरांचं आपण आता एवढं त्यांच्याकडनं श्रम करून घेतलेलं असतं. ही गोमाता ह्याच्याकडून वासरे मिळालेले असते. त्यांचे का आपल्याकडून पूजन, त्यांचं हे ह्या निमित्तानं त्यांना 1-2 महिने सांभाळणे, त्याला अंगात ताकद निर्माण करणे पुढच्या कामासाठी. एक आपल्या परंपरेत चालत आलेलं आहे त्यांची पूजा. किती आहेत तुमच्याकडं? माझ्याकडे सगळे लहान तोर मिळून 15 आहेत. पण आता आणायला तेवढे माणसं नाहीत. 4च आणले ते. किती एकर शेती आहे अण्णा तुम्हाला? शेती एक 50 एकर आहे किंवा कागदावर आहे. मला सांगा अण्णा, मिरवणूक निघते आपल्या सोलापुरातून, ही किती वर्ष झालं मिरवणूक निघते? आता ही एकत्र काढतो आम्ही. 20 वर्ष झाला चालू आहे. त्याच्यापूर्वी सर्वजण स्वतंत्र काढतो. आता कसबा गणपती ह्या नावाखाली एकत्र 20 वर्ष झाला आम्ही काढतो. पहिला काय वाहन नसायचे आणि आता चांगले चांगले मोठे मोठे 10-10, 20-20 कोटीचे वाहन निघालेत. पहिला बैलच झोपले जात होते. लहानपणी आमच्या परमेश्वर मंदिर ते यात्रा होती आमच्या महाशिवरात्राला. आम्ही बैलगाडीत जात होतो एक दिवस अगोदर. काय कुस्त्याला बी जात होते लोक, पण बैलगाडीतच. लांब पल्ल्याच्या एसटे चालू होते, पण 20-25 किलोमीटरला कुठं नदीच्या कडेला ब्रिज नसेल तिथे बैल घेऊनच जायचं, गाडी घेऊनच जायचं. खूप काय चांगली माहिती दिली आहे साहेबांनी. सगळेच आपल्या आपल्या बैलांना घेऊन मिरवणूक काढत असतात. या सणाचं वैशिष्ट्य काय आहे सांगितलंय अण्णांनी. आणि आपण बघितलो मल्लिकार्जुन मंदिरात मी गेलो होतो, सगळी माहिती घेतली आहे. तिकडे मी दाखवा पाठीमागं हे सुद्धा सगळे हा तिकडे राहता. तर थोबडे साहेबांनी खूप काही चांगली माहिती दिली आहे. त्यांचा सगळंच जेवढे फोन आहेत ते इकडे आणलेले आहेत. पण झुपण्यासाठी जेव्हा वाहनं नव्हते त्या टायमाला हे सगळे वाहन होते. घोडे, हत्ती, बैल हे सगळे झुपत होते आणि नांगर मारताना सुद्धा याचा वापर केला जात होता. पूर्ण दाखवा हे वाडा पूर्ण सगळा. हे थोबड्यांचा वाडा आहे जागृत. दाखवा. ह्या घरामध्ये सुद्धा बैल पोळा केला जातो. इकडं दाखवा जागृत. दाखवला. चला आता आपण थेट आत जाऊ. म्हण या दाखवा जागृत. हे जुना वाडा आहे आपल्या सोलापूर शहरामधला थोबड्यांचा. एकदम
जुना वाडा आहे. तिकडे दाखवा. ह्या वाड्यामध्ये हे जे सगळे गाय आहेत का बैल आहेत? चला विचारू मग तिकडं. या जागृत. जागृत या. सण असतो यांच्या घरामध्ये आणि बैल पोळा बी असतंय. मला सांगा साहेब, किती वर्षापासून ही पारंपरिक बैल पोळ्याचा कार्यक्रम करता? नाही, वर्षांपासून चालूच आहे, खूप पिढ्यानपिढ्या चालूच आहे. यावर्षी आम्ही हे तिघांना यावर्षी आणलेलं आहे. हे आम्ही पिठापूर मधनं घेतलेले गाय आहेत, पुंगनूर जातीचे गाय आहेत. यावेळेस यांची मिरवणूक काढायचं आम्ही आयोजन केलेलं आहे. किती बिराड आहे हे सगळं तुमच्याकडं? कशाचं दिलं? ह्या सगळ्या म्हणजे वासर, गाया, म्हशी? येतात एक 20 गायी आहेत आणि हे घरात 3 आहेत. किती वर्षापासून ही प्रथा आहे? प्रथा म्हणजे जसं आमच्या घराण्यात पहिल्यापासून पिढ्यानपिढ्या जनावर हे होतेच, पण घरात यावर्षी पाडव्याला आम्ही गाय आणलेले. मला सांगा साहेब, की पहिला वाहन नसायचे आणि त्या टायमाला बैल असेल, म्हैस असेल, हत्ती घोडे असेल, होते. घोडे असेल, हे सगळेच वाहन असायचे. आताच्या युगामध्ये काय संदेश देणार जनतेला? संदेश असाच आहे की जुना परंपरानुसार जे बैलांकडनं शेती होत होती ही आता ट्रॅक्टर आल्यामुळे बंद झाली. पण लोकांनी जुन्या गोष्टी न सोडता जनावर हे प्रत्येक शेतकऱ्याचं एक प्रकारे शान असल्यासारखे असतं. प्रत्येकाने जनावर हे सांभाळलेच पाहिजे, एवढं आम्ही आवाहन करू शकतो. प्रत्येकाने जनावर सांभाळले पाहिजे आणि सगळेजणच वाहन वापरत नाहीत, एवढं लक्षात असू दे. या आपण वाडा दाखवू सगळा. या जागृत. हे थोबड्यांचा वाडा आहे. दाखवा इकडं अजून. पूर्ण सगळं दाखवा. तिकडं पुढं दाखवा. हे सगळे हा. या जागृत. या जागृत. आपण वाड्यात बघितलं सगळं. हे थोबड्याचा वाडा आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.